नाशिकमध्ये महायुतीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे। दिंडोरी मतदारसंघातून भारती पवार आणि नाशिकमधून हेमंत गोडसे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। त्यासाठी नाशिकमध्ये महायुतीने मोठी रॅली काढली आहे। मंत्री छगन भुजबळही या रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत, तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही नाशिकमध्ये दाखल होणार आहेत। तर या रॅलीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। पाहूया। नाशिक आणि दिंडोरी लोकसभेच्या महायुतीचा रॅलीला आता सुरुवात झाली आहे। दोन्हीही उमेदवार अर्ज भरण्यासाठी आपल्याला जाताना दिसत आहेत। भारती पवार आणि हेमंत गोडसे या एकाच रथावर या ठिकाणी स्वार आहेत। छगन भुजबळ, गिरीश महाजन हे दोन्ही नेते यामध्ये आता सहभागी झालेले आहेत। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री थोड्याच वेळात या ठिकाणी पोहोचणार आहेत। मात्र रॅलीला प्रचंड असा प्रतिसाद आपल्याला नाशिक शहरातून पाहायला। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन मिळतोय। अण्णाभाऊ साठे पुतळ्यापासून या रॅलीला सुरुवात झालेली आहे आणि हीच रॅली जिल्हाधिकारी, नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ समाप्त होईल। त्यामुळे एकूणच जर आपण बघितलं तर जवळजवळ तासभर चालणाऱ्या या रॅलीमध्ये अगदी उन्हामध्ये अनेक लोक यामध्ये सहभाग घेताना दिसत आहेत आणि मोठा प्रतिसाद जो आहे तो नागरिकांना या ठिकाणी मिळतोय। त्यामुळे जर आपण बघितलं तर एकूणच महायुतीचा उशिराने सुरू झालेला प्रचार सुद्धा आता प्रभावीकारी दिसतोय असं म्हणायला हरकत नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक।